नमस्कार, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी ही येत आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता आणि नवीन लाडकी बहीण योजनेची नोंदणी सुरू होणार आहेत का, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। नवीन सरकारची स्थापना होताच लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये लक्षणीय बदल होण्याची शक्यता प्रशासनातून व्यक्त करण्यात येत आहे। निवडणुकीपूर्वी महिला मतदारांचे मतदान डोळ्यासमोर ठेवून योजना राबवली गेली, पण आता आर्थिक ओझे पेलवण्यासाठी या योजनेला चाळणी लावण्याची जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। त्यासोबतच निवडणुकीपूर्वी योजना राबविताना निकषांची काटेकोरपणे छाननी करण्यात आली नव्हती। एका कुटुंबात दोनच महिलांना लाभाचा निकष असतानाही त्यापेक्षा जास्त महिलांना लाभ देण्यात आला। घरात 4 चाकी वाहन, आयकर भरणारे यांचाही योजनेमध्ये लाभ देण्यात आलेला आहे। तरीही अशा कुटुंबातील महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झाले। लाभार्थी महिलांच्या नावांची यादी ग्रामपंचायतीत ग्रामसभेत जाहीर वाचन करून मान्यता देण्याचा नियम होता, तो देखील पाळला गेला नाही। ग्रामसभेत यादीचे वाचन झालेच नाही। काही महिला पात्र असूनही कारणास्तव त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नाहीये। आता नवे सरकार सत्तारूढ होताच योजनेचे पोर्टल पुन्हा नव्याने सुरू होऊन त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। दरम्यान योजनेसाठी खर्च होणाऱ्या निधीचा मोठा बोजा सरकारला पेलावा लागत आहे। हे लक्षात घेऊन योजनेचे निकष अधिक काटेकोरपणे पाळले जातील असे अधिकाऱ्यांनी सांगितले। महिलांना 1500 रुपयावरून आता 2100 रुपये दिले जाणार आहेत, त्यामुळे हा बोजा आणखीन वाढणार आहे। योजनेअंतर्गत आतापर्यंत 5 हप्ते देण्यात आलेले आहेत। जुलै ते नोव्हेंबर अशा 5 महिन्यांचे 7500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत। मात्र आचारसंहितेमुळे डिसेंबर महिन्याचे पैसे निवडणुकीनंतर देण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आलेले होते। आता निकालानंतर लाडक्या बहिणींचे लक्ष हप्त्याकडे लागलेले आहेत। आता 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये याचीही उत्सुकता आता ताणली गेलेली आहे। आता बघूया दुबार लाभ टाळण्याचे प्रयत्न आणि नव्याने नोंदणी होणार आहेत का। लाभार्थ्यांमधून आयकर भरणारे, घरात 4 चाकी वाहन असणारे वगळले जाण्याची शक्यता आहे। कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असणारे कुटुंब योजनेसाठी पात्र नाहीत, तरीही त्यांना आतापर्यंत लाभ मिळालेला आहे, याचीही छाननी होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केलेली आहे। त्यासोबत संजय गांधी निराधार किंवा अन्य शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही लाडकी बहिणी योजनेचा दुबार लाभ मिळणार नाही, याची आता दक्षता प्रशासकीय स्तरावरती घेतली जाणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थी अद्याप प्रतीक्षेत आहेत, त्यामुळे राज्य सरकारकडून आता नवीन 2100 रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे। त्यामुळे प्रलंबित लाभार्थ्यांचा यावेळी शासन विचार करणार का, असा प्रश्न प्रतीक्षेत असणाऱ्या लाभार्थ्यांकडून उपस्थित केला जाणार आहे। लवकरच सरकारची स्थापना होईल। स्थापना झाल्यानंतर मंत्रिमंडळ विभाग होतील, मंत्र्यांना त्यांच्या विभागांची अधिकार दिले जातील। त्यानंतर मंत्रालयांचा कारभार सुरू होईल। त्यानंतर जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहेत याची नव्याने नोंदणीची आणि त्यातील निकषांचे काटेकोर पालनाची सुरुवात ही शासन स्तरावरून करण्यात येईल, अशी सूत्रांकडून माहिती ही मिळालेली आहे। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।